नमस्कार. आज आपण एका खूपच जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत. दिशांचे ज्ञान, गर्व आणि आचरण. ही गोष्ट सेतुकेतू जातक या नावाने ओळखली जाते. चला तर मग पाहूया या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं. कधी विचार केलाय का की जी गोष्ट आपली सगळ्यात मोठी ताकद आहे तीच आपली सगळ्यात मोठी कमजोरी बनली तर काय होईल? आजची आपली कथा बरोबर याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे ज्ञान आणि गर्व यांच्यातल्या एका मोठ्या संघर्षाची. तर मग भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला, सेतुकेतू. हा एक अत्यंत हुशार, ज्ञानी, विद्वान आहे. पण त्याच्यात एक मोठी समस्या आहे, त्याचा अहंकार. आणि हाच अहंकार त्याला अशा एका परिस्थितीत नेऊन ठेवणार आहे ज्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. चला तर कथेला सुरुवात करूया. पाहूया कसा एका विद्वानाचा गर्व त्याला खाली खेचतो. सेतुकेतूचं पात्र आणि तो प्रसंग जो त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणार होता, याबद्दल जाणून घेऊया. तर हा जो सेतुकेतू होता ना, तो काही साधासुधा विद्यार्थी नव्हता. तब्बल 500 विद्यार्थ्यांमध्ये तो सर्वात हुशार, म्हणजे अगदी वरिष्ठ शिष्य होता. पण त्याच्या या ज्ञानावर एका गोष्टीची गडद सावली होती, आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्या उच्च ब्राह्मण जातीचा प्रचंड गर्व. त्याला मनापासून वाटायचं की तो जन्मानेच इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग एक दिवस त्याचा हाच गर्व उफाळून येतो. शहरातून परतत असताना तो एका चांडाळाला पाहतो. त्याला इतकी भीती वाटते की त्या चांडाळाच्या शरीराला स्पर्श करून आलेला वाराही आपल्याला अपवित्र करेल. म्हणून तो मोठ्या गर्वाने ओरडतो आणि त्याला दूर व्हायला सांगतो. आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. तो चांडाळ अपमान सहन करत नाही. उलट तो थेट सेतुकेतूच्या ज्ञानालाच आव्हान देतो. एका साध्याशा कोड्यातून त्याच्या गर्वालाच धक्का देतो. तो चांडाळ सेतुकेतूला एक अगदी सोपा प्रश्न विचारतो. हे तरुण ब्राह्मणा, दिशा कोणत्या आहेत? आता वरवर पाहिलं तर हा प्रश्न किती साधा वाटतो, नाही का? पण ह्या साध्या प्रश्नात एक खूप खोल अर्थ दडलेला होता. सेतुकेतू अर्थातच आपल्या पुस्तकी ज्ञानाप्रमाणे उत्तर देतो. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पण चांडाळाला हे उत्तर अपेक्षितच नव्हतं. त्याला भौगोलिक दिशांबद्दल जाणून घ्यायचं नव्हतं. त्याला नैतिक दिशांबद्दल, म्हणजेच आपल्या कर्तव्यांबद्दल विचारायचं होतं. आणि जेव्हा सेतुकेतूला या प्रश्नाचा खरा अर्थ सांगता येत नाही, तेव्हा तो हरतो. वचन दिल्याप्रमाणे त्या चांडाळाला त्याला आपल्या पायांमध्ये बसून त्याचा जाहीर अपमान करण्याचा अधिकार मिळतो. विचार करा, एका उच्चवर्णीय ब्राह्मणासाठी हा केवढा मोठा धक्का असेल. ही सगळी गोष्ट जेव्हा सेतुकेतूच्या गुरूंपर्यंत पोहोचते, तेव्हा ते त्याला दिशांचा खरा अर्थ समजावून सांगतात. ते म्हणतात, दिशा म्हणजे फक्त पूर्व पश्चिम नाही. आपले आईवडील एक दिशा आहेत, आपले गुरु ही दुसरी दिशा आहे, आणि जिथे सगळी दुःख संपतात तो परमानंद, हीच तर सर्वोच्च दिशा आहे. पण ह्या अपमानामुळे सेतुकेतूला काही शहाणपण आलं का? नाही, अजिबात नाही. उलट तो अधिकच संतापला. त्याने गुरूंनी दिलेलं ज्ञान नाकारलं आणि आपला गेलेला मान परत मिळवण्यासाठी एका वेगळ्याच फसवणुकीच्या मार्गावर तो निघाला. यातून काही शिकण्याऐवजी सेतुकेतूच्या मनात फक्त आणि फक्त सुडाची भावना होती. त्याने ठरवून टाकलं की आता ज्ञानाने नाही तर दुसऱ्याच मार्गाने तो स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करून दाखवेल. मग तो तिथून निघून जातो आणि काही काळातच 500 तपस्वींचा म्होरक्या बनतो. म्हणजे बघा, पुन्हा एकदा तो आपल्या बुद्धीचाच वापर करतो लोकांना प्रभावित करण्यासाठी, पण यावेळी त्याचा हेतू शुद्ध नसतो. सेतुकेतू बनारसला पोचतो आणि तिथल्या राजाला प्रभावित करून आपली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी एक जबरदस्त योजना आखतो. योजना काय होती तर दाखवण्यासाठी भक्ती, म्हणजे भक्तीचं निव्वळ ढोंग. राजाला आपली भक्ती खरी वाटावी म्हणून तो आपल्या अनुयायांना वेगवेगळ्या प्रकारची कठोर आणि नाटकी तपश्चर्या करायला लावतो. म्हणजे बघा, झुल्यावर लटकणे, काट्यांच्या बिछाण्यावर झोपणे आणि 5 अग्नींच्या मध्ये बसून तप करणे यासारख्या अनेक गोष्टी. हे सगळं फक्त एक नाटक होतं, एक दिखावा. आणि काय आश्चर्य, सेतुकेतूची ही योजना यशस्वी होते. राजा त्या तपस्वींचं हे कठोर प्रदर्शन पाहून खूपच खुश होतो. त्याला वाटतं की हे तर खरोखरच महान साधू आहेत. पण कथेचा खरा क्लायमॅक्स तर आता येणार होता. राजाच्या दरबारात एक खूप हुशार पुरोहित होता, ज्याला हे सगळं ढोंग लगेच लक्षात येतं. आणि मग सेतुकेतू आणि त्या पुरोहितामध्ये ज्ञानावर एक मोठी चर्चा सुरू होते. राजा त्या पुरोहिताला म्हणतो, अहो बघा तर, हे साधू किती महान आहेत. त्यांनी नक्कीच सत्य जाणलंय आणि त्यांना मुक्ती मिळालीय. यावरून कळतं की राजा त्यांच्या बाह्य रूपाला पूर्णपणे फसला होता. तेव्हा तो शहाणा पुरोहित राजाला समजावतो. तो म्हणतो, महाराज थांबा, केवळ ज्ञानी असण्याने कोणी साधू होत नाही.
एक विद्वान माणूसही वाईट कामं करू शकतो, आणि जर तुमचं आचरणच योग्य नसेल तर हजारो वेदांचे ज्ञानही तुम्हाला वाचवू शकत नाही. हे ऐकून सेतुकेतू हुशारीने उत्तर देतो. तो पुरोहिताच्याच शब्दांना फिरवतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की फक्त कर्म महत्वाचं आहे, तर मग वेदांसारख्या ज्ञानाचा उपयोग तो काय? ते तर मग निरुपयोगी ठरले ना? आणि मग पुरोहित या संपूर्ण कथेचं सार सांगतो. तो म्हणतो, नाही, वेद निरुपयोगी नाहीत. वेदांच्या अभ्यासामुळे माणसाला प्रसिद्धी मिळते, त्याचं नाव मोठं होतं, पण खरा आनंद आणि मुक्ती ती केवळ चांगल्या आचरणानेच मिळते. म्हणजे ज्ञान आणि आचरण दोन्ही महत्वाचे आहेत, पण आचरणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. या युक्तिवादानंतर सेतुकेतूचा पराभव होतो. त्याचं सगळं ढोंग उघडं पडतं. पण ही जातक कथा इथेच थांबत नाही. तिच्या शेवटी एक मोठा उलगडा आहे, जो या सर्व पात्रांची खरी ओळख सांगतो. या कथेचा खरा अर्थ तिच्या पात्रांमध्ये दडलेला आहे. कथेनुसार हा जो गर्विष्ठ विद्यार्थी सेतुकेतू होता, तो म्हणजे एक ढोंगी पुरोहित. ज्या चांडाळाने त्याला ज्ञानाची जाणीव करून दिली ते होते सारीपुत्त, आणि ज्या शहाण्या पुरोहिताने आचरणाचं महत्त्व सांगितलं ते होते स्वतः बोधिसत्व म्हणजेच गौतम बुद्ध. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नासमोर आणून उभी करते. खरं तर जास्त महत्वाचं काय आहे? आपल्याला काय माहिती आहे की आपण काय करतो? आपलं मूल्य आपण काय जाणतो यावर ठरतं की आपण कसं वागतो यावर? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?